देशभरामध्ये चर्चा आहे ती ऑपरेशन सिंदूरचीच आहे. पण अजून एक पॉलिटिकल ऑपरेशन इथं होतं की काय महाराष्ट्रामध्ये, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण शरद पवार बोलता बोलता असं म्हणाले की आता अजित आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र यायचं की नाही याचा विचार त्यांनी करायचा आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आता मी काही थांबलेलो नाही आहे, राहिलेलो नाही आहे. आणि पक्षातला एक गट म्हणतोय की आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तुमचा जो मित्रपक्ष आहे एक, आता तो सरकारमध्ये सामील होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे? तर मी काही ऐकलं नाही त्यांचं स्टेटमेंट, पण मी वाचलंय कुठंतरी. काय त्यांचा संदर्भ होता मला काही सांगता येणार नाही, पण त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत हे आपण पाहतो. वेळोवेळी ते कौटुंबिक संबंध काय मिळतात. आता महत्त्वाचं स्टेटमेंट असं की बराचसा मोठा ग्रुप हा अजित पवारांच्याकडे जावं अशा मनस्थितीचा आहे, आणि त्याला स्वतः शरद पवार साहेब मान्यता देतील का, एक मोठा विषय. कारण त्यांचं 50 वर्षाचं जे एक राजकारण होतं त्याची समाप्ती अशा प्रकारे ते करतील का, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि नव्या पिढीच्या हातात सत्ता देणं, निर्णय प्रक्रिया रोखण्यात काही चुकीचं नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं असं की आता मी काही निर्णय घेणार नाही, तरुण लोक घेतील. मग निर्णय काय घेतील त्यांच्यावर जबाबदारी येईल. पवारसाहेबांना त्याला दोषी ठरता येणार नाही. पण मला वाटतं की आज जी अँटी कम्युनल पक्षांची स्पेस आहे, त्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक, त्यांनी देखील पक्ष सोडला पण काँग्रेसचं नाव सोडलं नाही, म्हणजे काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. आणि आता शिवसेना आता आमच्याबरोबर आहे, तर ती स्पेस कमी करण्याचा प्रयत्न भाजपचे चाललेत. बावनकुळ्यांचं स्टेटमेंटही त्या दिशेनं होतं की काँग्रेस पक्ष मोकळा करा, म्हणजे विरोधी पक्ष संपवून टाका, आणि जे येतील आमच्याकडं तर त्यांना काय करायचं आपण बघू, कारण तुमचा आम्ही काळजी घेईन. आता तुमचे म्हणजे जुन्या माणसांची जर काळजी घेतली तर नव्यानं जागा मिळणार नाहीत. काय चाललंय काय माहीत नाही. त्यांचा उद्देश एकच आहे की विरोधी पक्ष मुक्त करा, कारण हे लोक लोकशाहीला घाबरतात, त्यांना लोकशाही संपवायची आहे. आणि आता जर विरोधी पक्ष संपवले तर मग एक पक्षाच्या राजवटीला काही लोकशाही कोणी म्हणत नाही. त्या दिशेने ते चाललेले आहे. ते हुकुमशाहीच्या दृष्टीनं वाटचाल चाललेली आहे. लोकसभेला मोदी 400 पार म्हटले, काही लोक म्हटले आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्याला मोठा प्रकार झाला. पण मानसिकता तीच आहे. पवारसाहेब हातबल होते असं दिसतंय तुम्हाला? ते काही वैयक्तिक काही बोलणार नाही मी, काय त्यांच्याशी अलीकडे काही भेटलो नाही, तर कुठल्या पार्श्वभूमीमध्ये ते बोलले मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आपण इतके 50 वर्षापर्यंत ही जातीवादी पक्षांची लढत दिलेली आहे, फुले-शाहू आंबेडकरांना जपलेलं आहे. आता यावेळेला तो विचार सोडून देणं हे मनाला पटत नाही, पण त्यात निर्णय काय होईल काय मला माहीत नाही. पण ते पक्षाचे अध्यक्ष असताना ते स्वतःच म्हणतात की आता मी काही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत राहिलो नाही. हे काय सूचित करत? शेवटी म्हणजे ते एका दिशेने चालेल की आपण तरुणांच्या हातामध्ये सगळी सूत्र दिली पाहिजेत, ही भावना त्यांची आहे की ते काही चुकीचे नाही आहे. पण ते अनौपचारिक बोलताना असंही म्हणाले की आता इंडिया आघाडीचं अस्तित्व जे आहे ते कितीसं राहिलंय याच्याबद्दलच साशंकता आहे. मग तुम्हाला असं वाटतं की इंडिया आघाडी अस्तित्वात आहे की नाही, आता लोकांनी मानायचं की नाही? कारण लोक असं म्हणतात की एका बाजूला महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी. नाही, असं आहे की इंडिया आघाडी काही विशिष्ट पार्श्वभूमीने तयार झाली होती. जसं UPA सरकार आमची मेजॉरिटी झाली आणि भाजपचं सरकार, वाजपेयीचं सरकार येणार नाही, आता पर्यायी सरकार स्थापन करायचं आहे, ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यावेळेला मी UPA तयार केली. इंडिया आघाडीसुद्धा अशाच प्रकारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झाली होती. पण सामान्य जनतेची अपेक्षा आहे की ही एकजूट, ही ज्याला आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणतो, देशामध्ये इंडिया आघाडी म्हणतो, तर ती राहिली पाहिजे. कारण या जातीवाद्यांशी लढायला कुठला तरी फोर्स, तो जर एकटा पक्ष कमी पडत असेल तर एकत्रित येऊन आपण त्याला थांबवलं पाहिजे, ही लोकांची जनभावना आहे. आणि त्यामध्ये स्वाभाविक आहे की काँग्रेस पक्षानं मोठा पक्ष म्हणून पुढाकार घेतला पाहिजे, मीटिंग घेतल्या पाहिजेत, कन्व्हिनियरची भूमिका, संयोजकाची भूमिका घेतली पाहिजे. आता ही विरोधी पक्षांची रास्त अपेक्षा आहे. आता खरंच काँग्रेस पक्षाला वाटतं का की इंडिया आघाडीची आता गरज नाही आहे, मला माहिती नाही. पण विरोधी पक्षाने जर असं म्हटलं की मोठा पक्ष म्हणून काँग्रेसनं यात पुढाकार घेतला पाहिजे, तर त्यामध्ये काही वावगं नाही. आम्हालाही वाटतं की इंडिया आघाडी ताकदवर आघाडी आहे, भाजपला मुकाबला करण्याकरता उपयोगाची आघाडी आहे. तो विचार जिवंत ठेवण्याकरता ती आघाडी पाहिजे. म्हणून आपण तिला कशाप्रकारे मजबूत करू शकू. समजा एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या माणसाला संयोजन करायची संधी द्यायची तर ती देता येईल, चेअरमन पद कुणाला दुसऱ्याला देता येईल. कारण की आपण काय आत्ता लगेच पंतप्रधान पदाचा विचार काही करत नाही आहे.
पण मला वाटतं विरोधी पक्षांची एकजूट ही महत्त्वाची आहे आणि त्या प्रयत्नातून मग कुठंतरी पुढं आपण द्विपक्षीय लोकशाहीकडं अग्रेसर होऊ असं मला वाटतंय. आणि त्यामुळं इंडिया आघाडीबद्दल काही लोकांनी मत व्यक्त केलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. ज्यांनी महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्येच काय मोठा वाटा होता ज्यांचा, किंवा ज्यांची भूमिका महत्वाची होती, त्यांनीच आता शस्त्र टाकलीत. म्हणजे इंडिया आघाडी नाही, म्हणजे महाविकास आघाडी पण तिचं पण अस्तित्व धोक्यातच आलं ना तसं. महाविकास आघाडी महाराष्ट्रातली अरेंजमेंट आहे. तर जिल्हा परिषदेला आपण ट्रॅडिशनली म्हणजे आपण परंपरागत पाहिलं तर आपण जरी राज्यात आघाडी असली तरी जिल्हा परिषद निवडणुका बऱ्याच वेळा आपण स्वतंत्र पक्षाच्या अस्तित्वावर लढतो, कारण आपला पक्ष मजबूत करण्याची ती संधी असते. आणि म्हणून निर्णय बहुतेक असा होताना दिसतोय मला की आघाडी जिथं होईल तिथं करा, पण स्थानिक पातळीवर वैयक्तिक लोकांना काही वाटलं की नाही आपण स्वतंत्र लढलं पाहिजे त्यालाही छूट द्या. मला वाटतं महायुतीच्या लोकांची ती भूमिका आहे आणि महाविकास आघाडीच्या लोकांची ती भूमिका असेल, कारण आतापर्यंत आम्ही तशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही असं सगळे लढण्याची भाषा करताय, ज्यावेळेला मिनी विधानसभा तोंडावर आहे, 2-4 महिन्यामध्ये महापालिका लागतील, कालच कोर्टाचा निर्णय आला की आता घ्या इलेक्शन्स, त्यावेळेला पवार साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य होतं. टायमिंगबद्दल मी काही बोलणार नाही, पण शेवटी आपल्याला एक काय निर्णय घ्यावा लागेल की आता एक सूचक त्यांचं व्यक्त आहे की मग सरकारमध्ये सामील व्हायचं का नाही हा निर्णय त्यांच्या ज्युनियर नेतृत्वाने घ्यावा. म्हणजे ही इज नॉट अगेन्स्ट इट. सरकारमध्ये मोदी सरकारमध्ये सामील आता बरेच लोक इच्छुक आहेत की आपण सत्तेत जाऊ म्हणून, पण त्याला माझी हरकत नाही असं जर त्याचं वक्तव्य असेल तर ते गंभीरपणे विचार त्यावर केला पाहिजे. ऍक्टिव्ह पॉलिटिक्समधून पवार रिटायर्स होत आहेत अशा पद्धतीची वक्तव्य. असं मी काय बोलणार नाही त्यावर, मला काही म्हणजे त्यांची गाठी पडलेली नाही आणि नवीन तरुण रक्ताच्या पिढीला जबाबदारी देण्यामध्ये काही चूक नाही. पण ज्या जातीवादी पक्षांशी तुम्ही आता 4 महिन्यांपूर्वीच भाषणं केलेली आहेत, 6 महिन्यांपूर्वी भाषणं केलेली आहेत, तुम्ही महाविकास आघाडीला यश मिळालं त्यावेळेला तुम्ही सत्तेत येण्याचा विचार करून भाषणं केली आहेत, तर त्याच्या विसंगत आहे हे सगळं. बाकी काय बोलले ते मी त्यावर काही बोलणार नाही. फक्त सत्तेत जायचं का नाही हे ठरवायचं, म्हणजे जायला आमची हरकत नाही जर तसं ठरलं तर, हा विचार जास्त गंभीर आहे. तर तसं झालं तर ते दुर्दैवी ठरेल. काँग्रेस कशा पद्धतीनं बघते? कारण काँग्रेसच्या पण नेत्यांना गळा लावण्याचे प्रयत्न सातत्यानं भाजपकडून होते. 2-3 आमदार माजी आमदार गेले आणि शरद पवारांचं हे वक्तव्य. ते बघा, ते आता भाजपचे राज्याचे अध्यक्ष म्हणत असतील तर काँग्रेस मोकळी करा, हे जर त्यांची स्ट्रॅटेजी असेल अमित शहाची काँग्रेस मुक्त वगैरे जी आहे, त्यांना लोकशाही नको आहे आणि ते लोकशाहीचा देखावा कायम ठेवतील शेवटपर्यंत. लोकशाहीच्या निवडणुका घेतील, मग काही EVMला बटणं दाबतील, सगळं करतील, पण शेवटी एकच पक्ष राहिला तर त्याला लोकशाही पण म्हणायचं का? चीनमध्ये पण एक पक्षाची लोकशाही आहे, रशियामध्ये पण एक पक्षाची लोकशाही होती. त्या दृष्टीनं मल्टी पार्टी लिबरल डेमोक्रेसी आपण टिकवायची असेल तर मग 2 परस्पर विरोधी आर्थिक विचार असतील, सामाजिक विचार असतील, त्यावर एक राजकीय पक्ष हे ताकदीनं उभे राहिले पाहिजेत, जे आता होताना दिसत नाही. हे जे पैशाचं जे राजकारण सुरू केलं आहे त्यामुळे याला खरंच लोकशाही म्हणावं का हा सवाल उठतोय. पण जर जे या चळवळीचे दिग्गज नेते होते त्यांनी जर कॉम्प्रोमाइज केलं तर मग नव्या पिढीचे लोक ती जबाबदारी पेलू शकतील का नाही, हा मग खराब सवाल राहतो. लढण्याची भावना संपेल अशा निर्णयानं. काय विचित्र झालं सगळं, ज्याप्रमाणे पैशाचं महत्त्व वाढवून ठेवलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या, टेंडर फिक्सिंग कसं करायचं हे चाललेलं आहे. त्यामुळे या पक्षाच्या पाशवी बळासमोर कोण टिकू शकेल? म्हणजे जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती किंवा नेहरू, गांधी, मौलाना आझाद, पटेल या लोकांना अभिप्रेत होती, ती लोकशाही आहे का हा प्रश्न खरा उभा राहतोय. आणि एकपक्षीय लोकशाही म्हणजे लोकशाही नसते, ती हुकुमशाही असते. त्या दिशेनं भाजप चाललेली आहे आणि हातभार लावतात. मग मला माहिती नाही तिने विचार केला असेल, पण बावनकुळ्यांचं स्टेटमेंट मला वाटतं पुण्यातच केलं होतं की काँग्रेसला मुक्त करा, त्यांची सगळी माणसं आपल्या पक्षात घ्या, मग त्यांचं काय व्हायचं ते होईल. ते गांभीर्याने घेतलं का पवार साहेब? असं काय मला माहिती नाही, पण ती मानसिकता अमित शहांचंच स्टेटमेंट त्यांनी हे वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ठीक आहे. चव्हाण साहेबांनी खूप सावध भूमिका घेतलेली आहे आणि त्यांची गाठ पडलेली नाही शरद पवार साहेबांची. मला असं अपेक्षा आहे की तुम्ही गाठ पडल्यानंतर तुम्ही ही वक्तव्य का केली तसं तुम्ही विचाराल कमीत कमी. नक्की विचारू, चर्चा होईलच बहुतेक ते असेल तर. पण
गंभीर मला जी चिंता सगळ्यात वाटते आहे की आज सत्तेत जायला हरकत नाही असा जर मेसेज गेला तर तो फार गंभीर बाब आहे. बाकी तरुणांना पॉइंटर्स आहेत. मी तुम्हाला एक ओळ वाचून दाखवतो. तो खूप इंटरेस्टिंग आहे पॉइंटर. नाही यासाठी मी की तो इंटरेस्टिंग आहे आणि तो जरा विस्तृत मला कळाला नाही त्यांना नेमकं काय म्हणायचंय, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. ते म्हणाले की द पीपल हू चोज डिफरंट थॉट्स प्रोसेस वाईल बिल्डिंग एनसीपी, आय एम नॉट सरप्राईज इफ दे विल कम टुगेदर. म्हणजे एनसीपी स्थापन करताना काही लोक जे त्यांना असं म्हणजे काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये ते एकत्र आले तर म्हणजे एक त्यांना हेही सूचित करायचं की समजा हे काँग्रेसमध्ये कदाचित काय सगळे एकत्र येऊ शकतील. नाही, मला वाटतं ते काय त्या वाक्याचा अर्थ काय काढायचा मलाही काही लगेच काही समजणार नाही. मला वाटतं तुम्ही जाऊन त्यांची विस्तृत मुलाखत घ्या, ती चक्क मराठीमध्ये घ्या, आपल्या सगळ्यांना नीट समजेल आणि त्यातून मग त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे या वेळेला. आणि बाकी गोष्टीमध्ये मला काही आपत्ती नाही. तरुणांच्या हातात निर्णय प्रक्रिया दिली पाहिजे, त्यात काही चुकीचं नाही आहे. चुकीचं मला म्हणजे एकच चिंता मला वाटते की सत्तेत जायचा निर्णय घेतला तरी माझी काही हरकत नाही असा जर त्यातून जर संदेश निघत असेल तर मग तुम्ही हा विचार सोडला का, फुले शाहू आंबेडकर विचार, हा प्रश्न निर्माण होतो. निश्चितपणे शरद पवार साहेब ज्यावेळेला एखादं वक्तव्य करतात त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी सगळ्या लोकांना माहिती आहे की त्याचे वेगवेगळे काय तरंग कुठे कुठे उमटतात ते चेक करत असतात. आता यावेळेला त्यांनी नेमकं काय लक्षात ठेवून ते विधान केले कल्पना नाही आहे, पण हे निश्चित आहे की येत्या काही काळामध्ये याबद्दलची चर्चा जी आहे ती खूप वेगानं चालू झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो महाविकास आघाडीवरती पण होणार आहे. कारण मंदारसह अभिजित, मुंबईत.